नमस्कार सर्वांचे. रुद्र सरळ सेवा या यूट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे पी-वाय-क्यू सीरीजमध्ये आपण चालू केलेली आहे मराठी या विषयासाठी. जे तलाठी भरती 2023 मध्ये झालेली आहे. त्यामधले पी-वाय-क्यू आपण सीरीज बघत आहोत. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे 4 सप्टेंबरला शिफ्ट 2 मध्ये जो झालेली आहे 2023 तलाठी भरती. त्याच्या रिलेटेड हा व्हिडिओ आहे मराठी विषयाचा. या व्हिडिओमध्ये असतील टोटल 25 क्वेश्चन आणि मागच्या शिफ्टचे जे 3 व्हिडिओ आपण टाकलेले आहेत अ, आपल्या चॅनलवर त्याची प्लेलिस्ट पण तयार केलेली आहे. तर ज्यांनी नाही बघितले त्यांनी तिथे ते 3 व्हिडिओ पहिले बघा आणि त्यानंतर हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तर सुरू करूया आपला आजचा पहिला प्रश्न. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, प्रयोग ओळखा. तर शेवटी मी डॉक्टरांना विचारले. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 कर्तरी, ऑप्शन नंबर 2 समापन कर्मणी, ऑप्शन नंबर 3 भावे आणि ऑप्शन नंबर 4 पुराण कर्मणी. तर याचं करेक्ट आन्सर आहे हा आहे भावे प्रयोग. तर भावे प्रयोग कसा ओळखायचा वाक्यामध्ये, की जो वाक्यात आहे भावे प्रयोग. तर भावे प्रयोग काय म्हणतो, की वाक्यातील कर्ता किंवा कर्माच्या लिंग किंवा वचनानुसार क्रियापद बदलत नाही. क्रियापद नेहमी ही तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असते. तर वाक्याचा आता सगळ्यात पहिले क्रियापद कुठलं आहे? वाक्याचं क्रियापद आहे विचारलं. हे वाक्याचं क्रियापद आहे आणि त्याचा कर्ता आहे मी. तर कर्ता आहे मी. तर आपण दिलेल्या याच्यानुसार कर्त्याचं लिंग बदलून बघूया आपण. तर मीच्या जागी आपण ती टाकूया आपण. तर स्त्रीलिंगी कर्ता बनवूया आणि त्यानंतर क्रियापद चेंज होतं का हे आपण बघूया. शेवटी तिने डॉक्टरांना विचारलं. तर याचं क्रियापद चेंज होते का? लिंग बदलल्यामुळे क्रियापद चेंज होत नाही. त्यानंतर त्याचं वचन बघू. मीच्या जागी आपण आम्ही टाकू. शेवटी आम्ही डॉक्टरांना विचारलं. तर मीच्या जागी आम्ही केलं तरी क्रियापद हे बदलत नाही. तर त्यामुळे अशा वाक्यामध्ये आपण म्हणू शकतो की हा भावे प्रयोग आहे. त्यामुळे याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 भावे प्रयोग. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे, समास ओळखा. दीर्घ उद्योग याचा समास ओळखायचा आहे. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 बहुव्रीही, ऑप्शन नंबर 2 कर्मधारय, ऑप्शन नंबर 3 विभक्ती तत्पुरुष आणि ऑप्शन नंबर 4 द्विगु समास. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 हा आहे कर्मधारय समास. तर कर्मधारय समास ओळखताना कसा ओळखायचा? इथं दिलेलं आहे की ज्या समासात दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असून पहिले पद हे विशेषण असते व दुसरे पद नाम असते. आता जर इथे जो शब्द दिलेला आहे दीर्घो उद्योग हा शब्द दिलेला आहे. तर याचा जर आपण विग्रह केला तर दीर्घ प्लस उद्योग दीर्घ प्लस उद्योग असा त्याचा विग्रह होतो. तर पहिलं जे पद आहे ते आहे विशेषण. दीर्घ म्हणजेच काय? दीर्घ म्हणजे मोठा म्हणू शकतो आपण त्याला. आणि उद्योग म्हणजे उद्योग हे काय आहे? नाम आहे. त्यामुळे हे जे 2 शब्द आहेत, या 2 शब्दाचा एकमेकांसोबत संबंध आहे. एक विशेषण आहे, एक विशेष्य आहे. त्यामुळे अशा शब्दांचा आपण त्या शब्दामध्ये कर्मधारय हा समास आपण असं म्हणू शकतो. जसं की दुसरं एक उदाहरण दिलेलं आहे इथं. नीलकमल. नीलकमल म्हणजेच काय? निळे असे कमळ. नील म्हणजे काय? हे त्याचं विशेषण आहे आणि कमळ हे काय? नाम आहे. तर निळे असे कमळ या दोघांचा संबंध आहे. विशेषण आणि विशेषणाचा संबंध आहे. जसं की दुसरं एक आपण उदाहरण सांगू शकतो महाराष्ट्र. तर महाराष्ट्रामध्ये महान असे राष्ट्र. तर राष्ट्र हे काय आहे? नाम आहे आणि महान हे काय आहे? विशेषण आहे. त्यामुळे आपण इथे म्हणू शकतो. तर अशा याच्यामध्ये कर्मधारय समास इथे होतो. तर याचा करेक्ट आन्सर आहे दीर्घोद्योगचा समास कर्मधारय समास ऑप्शन नंबर 2. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 3 पद्मश्री अशोक केळकरांनी पुढीलपैकी कोणते पुस्तक लिहिले? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 आधुनिक भाषा विज्ञान, ऑप्शन नंबर 2 रुजुवात,
ऑप्शन नंबर 3 भाषा आणि संस्कृती, ऑप्शन नंबर 4 सामाजिक भाषा विज्ञान. तर याचं करेक्ट आन्सर आहे अशोक केळकरांनी रुजुवात हे पुस्तक लिहिलेलं आहे. रुजुवात हे त्यांचं पुस्तक आहे. तर त्यांचे अजून काही जे फेमस पुस्तकं आहेत, जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यापैकी मराठी भाषेचा आर्थिक संस्कार हे त्यांनी लिहिलेलं आहे. प्राचीन भारतीय साहित्य मीमांसा, त्यानंतर भेद विलोपन एक आकलन, त्यानंतर वैखरी भाषा आणि भाषा व्यवहार आणि रुजुवात. तर रुजुवात का महत्त्वाचा आहे? कारण रुजुवात या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे 2010चा. त्यामुळे रुजुवात हे एकदम महत्त्वाचं पुस्तक आहे पद्मश्री अशोक केळकरांचं. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर चौथा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 4 गळ्यातले तुटले ओटीत पडले या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 परिस्थितीप्रमाणे वर्तन बदलणे, ऑप्शन नंबर 2 नुकसान होता होता टाळणे, ऑप्शन नंबर 3 पक्का निर्णय घेणे, ऑप्शन नंबर 4 खरे लपत नाही. तर याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 नुकसान होता होता टळणे. गळ्यातले तुटले ओटीत पडले म्हणजेच काय? एखाद्याची हा माणूस आहे आणि त्याच्या गळ्यात आहे सोन्याची चेन. सोन्याची चेन आहे आणि त्याची चेन तुटून त्याच्या मांडीवर पडली किंवा त्याच्या ओटीत पडली. म्हणजेच काय? ती तिथंच पडली आहे. म्हणजे काय? नुकसान होता होता टळले. तीच जर साईडला पडली असती कुठे बाहेर, तर ती त्याला भेटली नसती. त्याचं नुकसान झालं असतं. त्यामुळे आपण याचा अर्थ असा सांगू शकतो, की नुकसान होता होता टळणे. त्यामुळे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 5. पुढील वाक्यातले प्रथमांत कर्म ओळखा. माझ्या उशीखालचा खाऊचा रुपया त्या ताईला दे. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 तू, ऑप्शन नंबर 2 माझा, ऑप्शन नंबर 3 रुपया, ऑप्शन नंबर 4 ताईला. तर काय ओळखायचे आपल्याला? कर्म ओळखायचे वाक्यातलं. तर कर्म कसं ओळखतात? तर कर्म ओळखताना जो क्रियापद आहे त्याला लेला, लेली आणि लेले हे अव्यय लावून कोण किंवा काहींनी प्रश्न विचारायचा. तर त्या वाक्याचं आपल्याला कर्म इथं सापडतं. तर इथं दे आहे क्रियापद. तर त्याला आपण प्रश्न विचारूया. तर दिलेले काय? किंवा दिलेले काय? दिलेला काय आहे इथं? रुपया आहे. त्यामुळे इथं आपण सांगू शकतो की या वाक्याचं कर्म आहे. आणि कर्ता कसा ओळखायचा? जो वाक्याचं क्रियापद आहे त्याला नारा, नारी, नारे हा प्रत्यय लावून काय, कोण यांनी प्रश्न विचारायचा. तर देणारा कोण? किंवा देणारी कोण? तर ती आहे ताई. तर वाक्याचं काय आहे? हा आहे कर्ता. त्यामुळे आपल्याला काय पाहिजे इथे? कर्म ओळखायचं आहे. तर कर्म आहे रुपया. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 6. दीटी या शब्दाचा अर्थ सांगा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 दीडपट, ऑप्शन नंबर 2 दासी, ऑप्शन नंबर 3 दृष्टी, ऑप्शन नंबर 4 दृढ. तर याचं करेक्ट आन्सर आहे दीटीचं. दीठी म्हणजेच दृष्टी. दृष्टीलाच आपण दुसरं अजून एक शब्द म्हणू शकतो नजर. दृष्टी म्हणजेच नजर. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 7. पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. वाक्प्रचार आहे जमीन अस्मानचा फरक असणे. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 खूप फरक असणे, ऑप्शन नंबर 2 जमिनीपासून आकाश दूर असणे, ऑप्शन नंबर 3 आकाशाला हात टेकणे, ऑप्शन नंबर 4 जमीन आणि आकाश वेगळे करणे. तर हा कॉमनली आपण यूज करणारा हा वाक्प्रचार आहे जमीन आसमानचा फरक असणे. म्हणजेच काय? की खूप तफावत असणे किंवा त्याच्यामध्ये खूप फरक असणे. खूप फरक असणे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 8. केवल वाक्य करा. वाक्य आहे हॉटेलवर पोहोचल्यावर आमचे चेहरे उजळले. सगळ्यांनी ते पाहिले. सगळ्यांच्या मनातील मळप दूर झालं. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 हॉटेलवर पोहोचलेल्या आमचे चेहरे उजळले कारण सगळ्यांच्या मनातील मळप दूर झालं. ऑप्शन नंबर 2 हॉटेलवर पोहोचल्यावर आमचे चेहरे उजळले म्हणून सगळ्यांच्या मनातील मळप दूर झालं.
ऑप्शन नंबर 3, हॉटेलवर पोहोचल्यावर आमचे उजळलेले चेहरे पाहून सगळ्यांच्या मनातील मळप दूर झालं. आणि ऑप्शन नंबर 4 आहे, हॉटेलवर पोहोचताना आमचे चेहरे उजळले, ते पाहून सगळ्यांच्या मनातील मळप दूर झालं. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. आपल्याला काय करायचं आहे, वाक्याचं केवळ वाक्य करायचं आहे. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे, हॉटेलवर पोहोचल्यावर आमचे उजळलेले चेहरे पाहून सगळ्यांच्या मनातील मळप दूर झालं. तर केवळ वाक्य करताना वाक्याचे जेवढे काही तिचे वाक्य दिलेले आहेत, ते सगळ्या वाक्यांचा सारांश केवळ वाक्याचा अर्थ न बदलता आपण केवळ वाक्य करता येतं. त्यामुळे हॉटेलवर पोहोचल्यावर आमचे उजळलेले चेहरे पाहून सगळ्यांच्या मनातील मळप दूर झालं, हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन नंबर 3. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 9. पुढील पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत? पुस्तक आहे जेव्हा माणूस जागा होतो. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 इरावती कर्वे, ऑप्शन नंबर 2 गोदावरी परुळेकर, ऑप्शन नंबर 3 दुर्गा भागवत, ऑप्शन नंबर 4 विभावरी सुरूरकर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 गोदावरी परुळेकर. जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकाच्या लेखिका आहेत गोदावरी परुळेकर. गोदावरी परुळेकर यांचे जे काही पुस्तकं आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून ते पण अत्यंत महत्त्वाचे आहेत. जसं की जेव्हा माणूस जागा होतो हे तर त्यांचं आहेच. त्यानंतर बंदिवासाची 8 वर्ष, आदिवासींचा बंड, द मॅन अवेक हे एक महत्त्वाची पुस्तके गोदावरी परुळेकर यांची आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 10. वाक्याचा प्रकार ओळखा. वाक्य आहे या माझ्या मागोमाग. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 विद्यार्थी, ऑप्शन नंबर 2 आज्ञार्थी, ऑप्शन नंबर 3 प्रश्नार्थी, ऑप्शन नंबर 4 संकेतार्थी. तर या माझ्या मागोमाग हे वाक्याचा प्रकार आहे आज्ञार्थी वाक्य आहे. हे आज्ञार्थी वाक्य आहे. ऑप्शन नंबर 2 आहे त्याचं करेक्ट आन्सर. तर वाक्याचा प्रकार कसा ओळखायचा आपण? जसं की आता आज्ञार्थी वाक्य कसं ओळखायचं? ज्या वाक्यात आज्ञा दिलेली आहे किंवा विनंती केलेली असते किंवा एखाद्याला उपदेश केलेला असतो, ते वाक्य आपण म्हणू शकतो की आज्ञार्थी आहे. तर या माझ्या मागोमाग ह्या ज्या वाक्यामध्ये आहे, त्या वाक्यामध्ये काय केलेले आहे त्यांनी? आज्ञा केलेली आहे. आज्ञा केलेली आहे म्हणजे ऑर्डर केलेली आहे विद्यार्थ्यांना किंवा एखाद्यांना, की या माझ्या मागोमाग म्हणून. त्यामुळे हे वाक्य आपण म्हणू शकतो की आज्ञार्थी वाक्य आहे. आणि विद्यार्थी वाक्य म्हणजे काय? विद्यार्थी वाक्य म्हणजेच ज्या वाक्यात कर्तव्य, योग्यता, शक्यता किंवा इच्छा व्यक्त केली जाते, त्या वाक्याला आपण म्हणू शकतो विद्यार्थी वाक्य. आणि संकेतार्थी वाक्य म्हणजेच काय? वाक्यात जर किंवा तर सारखे संकेत असतात, ज्यात एक अट पूर्ण झाल्यावर दुसरे कार्य घडते. त्या वाक्याला आपण काय म्हणू शकतो? संकेतार्थी वाक्य असं म्हणू शकतो. आणि प्रश्नार्थी वाक्य तर सगळ्यांना माहीत आहे. त्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो आणि त्या वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह देखील असतं. त्या वाक्याला आपण प्रश्नार्थी वाक्य असं म्हणू शकतो. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे वाक्याचा प्रकार आज्ञार्थी वाक्य, ऑप्शन नंबर 2. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. अर्थ सांगा. शब्द आहे उपद्रव. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 द्राव, ऑप्शन नंबर 2 नुकसान, ऑप्शन नंबर 3 त्रास, ऑप्शन नंबर 4 मनस्ताप. तर हे एकदम सिंपल क्वेश्चन आहे. तर उपद्रवचा अर्थ काय आहे? त्रास देणे. त्रास देणे. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 त्रास. उपद्रव म्हणजेच काय? त्रास. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 12. विरुद्धार्थी शब्द सांगा. शब्द आहे हळुवारपणे. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 धसमुसळेपणाने, ऑप्शन नंबर 2 भरभर, ऑप्शन नंबर 3 सावकाश, ऑप्शन नंबर 4 हळवेपणाने. तर याचं करेक्ट आन्सर दिलेलं आहे हळुवारपणे. विरुद्धार्थी शब्द आहे धसमुसळेपणाने. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 1 आपण इथे सांगू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. पुढील वाक्प्रचार कोणत्या वाक्यात बरोबर वापरला आहे? वाक्प्रचार आहे गळ घालणे. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 वैदेही आणि अनु गळ्यात गळे घालून हिंडायचे. ऑप्शन नंबर 2 वैदेहीने राजच्या गळ्यात माळ घातली. ऑप्शन नंबर 3 वैदेही अनुच्या गळ्यात पडून रडू लागली. ऑप्शन नंबर 4 वैदेहीने अनुला ट्रिपला येण्यासाठी गळ घातली.
तर याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. वैदेहीने अनुला ट्रिपला येण्यासाठी गळ घातली. गळ घातली म्हणजेच काय? गळ घातली म्हणजे आपण एक प्रकारे म्हणू शकतो, की करणे. विनंती करणे किंवा म्हणू शकतो त्यांना, की अ, त्यांना मनवणे. एखाद्याला मनवणे, गळ घातणे म्हणजे की त्यांनी यायलाच पाहिजे असं गळ घातली असं त्याचा आपण अर्थ सांगू शकतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14. विरुद्धार्थी शब्द द्या. खिन्न या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द द्या. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 आनंदी, ऑप्शन नंबर 2 बेभान, ऑप्शन नंबर 3 निराश आणि ऑप्शन नंबर 4 दुःखी. तर खिन्न म्हणजेच काय? दुःखी. तर त्याचा विरुद्धार्थी शब्द आपण सांगू शकतो आनंदी. आनंदी हा त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे. ऑप्शन नंबर 1 हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. खिन्नचा आहे आनंदी. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 15वा. पुढीलपैकी कोणाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 विंदा करंदीकर, ऑप्शन नंबर 2 आचार्य अत्रे, ऑप्शन नंबर 3 ना.सी. फडके, ऑप्शन नंबर 4 पु. ल. देशपांडे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. तर जे मराठी साहित्यिक आहेत, कथा कादंबरीकार आहेत. तर काही लिमिटेड जे ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले साहित्यिक आहेत, त्यांच्या इथं मी दिलेले आहेत. जसं की वि. स. खांडेकर यांच्या ययाती या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला होता. त्यानंतर वि. वा. शिरवाडकर जे की आपले कुसुमाग्रज आहेत, त्यांच्या नटसम्राट या नाटकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. परत विंदा करंदीकर यांच्या अष्टदर्शने या साहित्य कृतीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले. दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्या कवितांना मिळालेला आहे. नामदेव कांबळे यांच्या राघव वेळ या पुस्तकाला मिळालेलं आहे साहित्य ज्ञानपीठ पुरस्कार. त्यानंतर वसंत आबाजी डहाके यांच्या चित्रलिपी या काव्यसंग्रहाला पण ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर सरोज देशपांडे, आशी काळवेळ ही त्यांची अनुवादित एक कादंबरी म्हणू शकतो आपण त्याला. त्यांना पण मिळालेला आहे ज्ञानपीठ पुरस्कार. कवी ग्रेस यांच्या वाऱ्याने हलते रान हा त्यांच्या ललित लेख याला पण ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. आणि जयंत पवार यांच्या कोणत्या पुस्तकाला किंवा कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे, ते तुम्ही कमेंट करून सांगू शकता. तर आपल्या क्वेश्चनचा आन्सर आहे विंध्या करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. ऑप्शन नंबर 1 ह्याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16वा. पुढील विशेषण कोणत्या नामाबरोबर वापरले जात नाही? तर विशेषण आहे निशब्द. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 शब्दकोश, ऑप्शन नंबर 2 भाषा, ऑप्शन नंबर 3 शांतता, ऑप्शन नंबर 4 वातावरण. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 शब्दकोश. पण प्रश्न काय म्हणतोय? प्रश्न व्यवस्थित समजून घेतला पाहिजे, की हे जे विशेषण आहे निशब्द, हे विशेषण हे जे 4 नाम दिलेले आहेत, शब्दकोश एक नाम आहे, भाषा आहे, शांतता आहे आणि वातावरण. यासोबत वापरले जात नाही, असा हा प्रश्न आहे. जसं की इथं आपण बघू शकतो, तर निशब्दचा अर्थच काय आहे विशेषणाचा? निशब्द म्हणजे शांत किंवा आवाज नसलेला आपण असं त्याला म्हणू शकतो. तर भाषासोबत का वापरले जात नाही? भाषासोबत वापरलं जातं. जसं की भाषा ही शांत असू शकते. त्यामुळे भाषासोबत हे विशेषण वापरलं जाऊ शकतं निःशब्द. त्यानंतर शांतता तर स्वतःच शांत असते. शांत असते म्हणजेच निःशब्द असते. त्यामुळे याच्यासोबत पण वापरलं जातं आणि वातावरण शांत असू शकतं. याच्यासोबत पण या नामासोबत पण हे विशेषण वापरले जातं. पण शब्दकोश निःशब्द असू शकतो का? अर्थातच त्याच्या शब्दकोशच्या अर्थातच आहे की तो शब्दांचा कोश आहे. म्हणजे त्याच्यातून काहीतरी अर्थ अभिप्रेत आहे आपल्याला. म्हणजे तो निःशब्द नसतो, शांत नसतो किंवा आवाज नसलेला नसतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 हे त्याचं करेक्ट आन्सर हे आपण सांगू शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17. पुढचा प्रश्न. समानार्थी शब्द द्या. शब्द आहे थकवा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 तकवा, ऑप्शन नंबर 2 सीन, ऑप्शन नंबर 3 थक्क,
ऑप्शन नंबर 4 थकलेला. तर याचा समानार्थी शब्द द्यायचा थकवाचा. तर याचं करेक्ट आन्सर आहे क्षीण. क्षीण म्हणजेच थकवा. त्याला आपण ग्लानी पण म्हणू शकतो. एखाद्या दुसरा अर्थ त्याचा. ग्लानी म्हणजेच थकवा किंवा क्षीण. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 क्षीण म्हणजेच थकवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18वा. पुढील शब्द कोणत्या शब्दाचा समानार्थी आहे? शब्द आहे औषध. त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 उतारू, ऑप्शन नंबर 2 उतारा, ऑप्शन नंबर 3 परिच्छेद, ऑप्शन नंबर 4 उतार. हा एकदम सोपा क्वेश्चन आहे. औषधचा समानार्थी शब्द म्हणजेच उतारा. औषधचा समानार्थी शब्द उतारा हा आहे. ऑप्शन नंबर 2 याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19वा. वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. जीव ओतणे. त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 प्रेम करणे, ऑप्शन नंबर 2 सर्व शक्तिनिशी मनापासून काम करणे, ऑप्शन नंबर 3 जीव देणे, ऑप्शन नंबर 4 कष्ट सोसणे. जीव ओतणे म्हणजेच काय? एकदम मनापासून एखादी कृती करणे. मनापासून एखादी कृती करणे त्याचा अर्थ होतो जीव ओतण्याचा. तर ऑप्शन नंबर 2 मध्ये त्याचं करेक्ट आन्सर दिलेलं आहे. सर्व शक्तिनिशी मनापासून काम करणे याचं करेक्ट आन्सर आहे. प्रेम करणे येतं का? नाही. जीव देणे येतं का? नाही. कष्ट सोसणे पण नाही येणार. त्यामुळे जीव ओतण्याचा करेक्ट अर्थ आहे सर्व शक्तिनिशी मनापासून काम करणे. ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20वा. वाक्य होकारार्थी करा. वाक्य आहे दात उपटण्याची क्रिया इतकी सोपी असेल असे वाटले नव्हते. त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 दात उपटण्याची क्रिया अवघड असेल असे वाटले होते. ऑप्शन नंबर 2 दात उपटण्याची क्रिया सोपी नसेल असे वाटले नव्हते. ऑप्शन नंबर 3 दात उपटण्याची क्रिया सोपी असेल असे वाटले होते. ऑप्शन नंबर 4 दात उपटण्याची क्रिया अवघड नसेल असे वाटले होते. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 दात उपटण्याची क्रिया अवघड असेल असे वाटले होते. तर वाक्य काय करायचे? वाक्य करायचे होकारार्थी. जेव्हा आपण होकारार्थी वाक्य करतो, हे वाक्य दिलेलं आहे नकारार्थी. तर या वाक्यामध्ये नकारार्थी वाक्यामध्ये असा शब्द बघायचा, की ज्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द करून ते वाक्य होकारार्थी आपण करू शकतो. आता इथे काय आहे? सोपी. सोपी हा जो शब्द आहे, त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे अवघड. म्हणजेच काय? की दात उपटण्याची क्रिया इतकी सोपी नसेल. सोपी नसेल म्हणजेच काय? की ती क्रिया अवघड असेल. त्यामुळं होकारार्थी करताना त्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द करून ते वाक्य आपण होकारार्थी करू शकतो. तर दात उपटण्याची क्रिया इतकी सोपी असेल असे वाटले नव्हते म्हणजेच काय? दात उपटण्याची क्रिया अवघड असेल असे वाटले होते. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21वा. पुढील शब्दाची त्याच्या विरुद्धार्थी शब्दाशी जोडी जुळवा. शब्द आहे निर्बुद्ध. त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 ढ, ऑप्शन नंबर 2 निर्लज्ज, ऑप्शन नंबर 3 बुद्धिमान, ऑप्शन नंबर 4 निर्दयी. निर्बुद्धचा अर्थच काय आहे? की बुद्धी नसलेला. बुद्धी नसलेला. त्यामुळे त्याचा विरुद्धार्थी शब्द काय म्हणू शकतो आपण? बुद्धिमान. बुद्धिमान हा त्याचा विरुद्धार्थी शब्द इथे सांगू शकतो. तर त्याचा ऑप्शन नंबर 3 हे याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 22वा. पुढील शब्दसमूहासाठी कोणता एक शब्द आहे? उन्हाळ्यात जंगलातील झाडे झुडपे पेटणे. उन्हाळ्यात जंगलातील झाडे झुडपे पेटणे याच्यासाठी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 वानवा, ऑप्शन नंबर 2 आग, ऑप्शन नंबर 3 वनवा, ऑप्शन नंबर 4 होम. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 वनवा. वनवाच म्हणजे जंगलातील जे झाडे झुडपे आहेत त्यांना आग लागणे, त्यालाच वनवा असं म्हणू शकतो आपण. तर ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 23वा. पुढील शब्दाचा अर्थ सांगा. शब्द आहे रिवाज. त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 रियाज, ऑप्शन नंबर 2 दिनचर्या, ऑप्शन नंबर 3 रीत, ऑप्शन नंबर 4 वृत्ती. तर याचं करेक्ट आन्सर आहे रिवाज म्हणजेच रीत. रीतलाच आपण म्हणू शकतो परंपरा. रिवाज म्हणजेच परंपरा किंवा प्रथा, चाल किंवा पद्धत याचे समानार्थी शब्द आहेत रिवाजचे.
तर ऑप्शनमध्ये दिलेलं आहे रीत, तर ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 24वा. पुढील वाक्प्रचार कोणत्या प्रसंगी वापराल? वाक्प्रचार आहे आहारी जाणे. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 भरपूर खाल्ल्यावर. ऑप्शन नंबर 2 ऑप्शन नंबर 2 देखरेखीखाली असल्यावर. ऑप्शन नंबर 3 एखाद्या व्यक्तीने किंवा सवयीने तुमचा पूर्णपणे ताबा घेतल्यावर. आणि ऑप्शन नंबर 4 योग्य आहार घेतल्यावर. तर आहारी जाणे म्हणजेच काय? की एखाद्या सवयीचा गुलाम बनणे. गुलाम बनणे म्हणजेच त्या सवयीने त्या माणसाला एकदम खाऊन टाकणे, की ती सवय त्याची जाणार नाही. त्या म्हणू शकतो. तर एखादा माणूस काय असतो, की दारूच्या किंवा एखादं व्यसन असतं त्याला, तो आहारी जातो. आहारी जातो म्हणजे त्या व्यसनाने त्या माणसावर एकदम ताबा मिळवलेला असतो. म्हणजेच ते व्यसन केल्याशिवाय त्या माणसाचं तो माणूस जिवंत राहू नाही शकत. असं असं आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजेच तो माणूस त्या व्यसनाच्या किंवा त्या एखाद्या अ, दारूच्या आहारी गेलेला आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच त्या दारूने त्या माणसाचा पूर्ण ताबा घेतलेला आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट आन्सर आपण सांगू शकतो. एखाद्या व्यक्तीने किंवा सवयीने तुमचा पूर्णपणे ताबा घेतल्यावर त्यालाच म्हणू शकतो आपण आहारी जाणे. ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट आन्सर. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25वा. योग्य विग्रह करा दऱ्या-खोऱ्यात. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 दरीत आणि खोऱ्यात. ऑप्शन नंबर 2 दऱ्या-खोऱ्यांचा समूह. ऑप्शन नंबर 3 दरीपासून खोऱ्यापर्यंत. ऑप्शन नंबर 4 दरीत किंवा खोऱ्यात. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 दरीत आणि खोऱ्यात. दरीत आणि खोऱ्यात. याचं करेक्ट आन्सर आहे. तर इथं आपण थांबूया. तर व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी लाईक करा, कमेंट करा. काही तुमचे सजेशन असेल तर सांगू शकता कमेंटच्याद्वारे. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करायला, सबस्क्राईब करायला चॅनलला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.